हा. नमस्कार. मी सौ मंजुषा गिरीश वरुडकर. आम्ही सिद्धहस्त लेखिका, हिंगोली जिल्हा प्रमुख. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आम्ही सिद्धहस्त लेखिका समूहाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठवाडा विभागाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातील आपल्या एका नवदुर्गेची मी मुलाखत आपल्यापुढे सादर करणार आहे. हिंगोली जिल्ह्याची शान असलेल्या साहित्यिका सौ राज्ञी प्रज्ञा राजेंद्र कुलकर्णी उर्फ राज्ञी या टोपण नावाने त्या लेखन करीत आहेत. तर आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून त्यांच्या साहित्यिकाच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊया आणि त्यांच्याशी थोडक्यात आपण हितगुज साधूया. नमस्कार प्रज्ञाताई. आपलं आम्ही सिद्धहस्त लेखिका या समूहामध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आम्हाला सगळ्यांना आधी जाणून घ्यायला आवडेल की आपल्या साहित्य लेखनाचा जो प्रवास आहे त्याला सुरुवात कशी झाली, त्याची सुरुवात कशी झाली? नक्कीच ताई. नमस्कार मंजुषा ताई. सर्वप्रथम नवरात्रीच्या या पावन पर्वावर आपण इतका सुंदर उपक्रम हाती घेतलेला आहे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन संपूर्ण समूहाचे. आणि तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे वळते की माझा लेखन प्रवास हा खरं पाहिलं तर लिखाणापेक्षा गुणगुणण्यापासून सुरू झाला. बसमध्ये असताना निसर्ग बघत बघत मला ओळी सुचायच्या, परंतु असं कधी लक्षात आलं नाही की त्या ओळी लिहून ठेवाव्यात. तर लहानपणीच हा छंद जोपासला गेला. परंतु लग्न झाल्यानंतर मग लोकमत सखी मंच आयोजित करण्यात आला. त्यामध्ये लोकमत सखीचं सदर यायचं. त्या सदरासाठी मी साहित्य पाठवणं सुरू केलं. आणि मग पहिली कविता माझी जेव्हा आली तो आनंद द्विगुणित होता अगदी माझ्यासाठी. आणि मग तिथून नियमित लेखन माझं सुरू झालं आणि आजपर्यंत सुरू आहे. आपण शब्द ओंजळ यासाठी अतिशय प्रसिद्ध आहात. मी बऱ्याच त्याच्यातल्या कविता देखील वाचलेल्या आहेत, पाहिलेल्या आहे तुम्हाला प्रत्यक्ष या कार्यक्रमामध्ये देखील. अनेक ऑनलाईन कार्यक्रमामध्ये देखील आपला सहभाग असतो. तर शब्द ओंजळ बद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? त्यातल्या काही आवडत्या ओळी आम्हाला ऐकवल्यात तरी देखील चालेल. नक्कीच. शब्द ओंजळ सदर हे माझ्याही खूप आवडीचं आहे. आणि शब्द ओंजळ मध्ये मला स्वतःला थोडक्यात अर्थपूर्ण मोठं कसं सांगता येईल लोकांना, ते त्यामुळे ते सगळ्यांना भावतं, रुचतं. आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की तुम्ही याचं पुस्तक प्रकाशित करा आणि हे करा. तर शब्द ओंजळच्या आवड ही जवळपास आता माझे 1001 शब्द ओंजळ लिहून झालेत. म्हणजे कोट्स असतात छोटे छोटे, ते कोट्स मी लिहून प्रकाशित करते आणि सर्वांपर्यंत पाठवते. तर त्यात अनेक विषय असतात, एक विषय नाही. बऱ्याचशा विषयावरती मी लिहिलंय. आणि माझ्या या निमित्ताने शब्दोंजळच्या निमित्ताने मला माझ्या पुतण्याने दिवाळीला हे फ्रेम करून भेट दिली अरे वा, शब्दोंजळची. किती सुंदर आहे आणि तेवढी अर्थपूर्ण आणि किती महत्वपूर्ण अशी भेट आहे. खूप सुंदर. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि खरंच हे कौतुकास्पद आहे की इतरांकडून केलं जाणारं जे कौतुक आहे की या निमित्तानं, तर हा सगळ्यात मोठा आपल्या यशाचा वाटा आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा तो भाग आहे. तर मी पुढच्या खरंच आहे. म्हणजे माझं हा कौतुक करा वाटतं पुतणे अक्षय कुलकर्णी म्हणून आहे, त्यांनी मला शतक झालं जेव्हा शब्द ओंजळचं पहिलं शतक झालं तेव्हा हे सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे. तर अरे त्यानंतर माझे मग अनेक उत्स्फूर्त सुचत गेलं. आता अगदी सुरुवातीची शब्दोंजळ सांगायची झाली तर जेव्हा आपलं दुःख रडून विचारून हसून दुसऱ्यांना सांगणाऱ्या लोकांना त्या क्षणी आरसा दाखवावा. क्षणात कळेल दुसऱ्यांच्या दुःखावर हसणे काय असते. आरसा अंतर्मनातले भावदर्पण दाखवतो तेव्हा पर दुःखाची जाणीव होते. किती हे सुंदर. अगदी माझी म्हणजे मनातल्या ज्या भावना आहेत, ही तर गृहिणीचीच भावना आहे. आणि ताई आपण गृहिणी आहात आणि गृहिणी असून देखील तुम्ही आपला हा छंद अतिशय सुंदररित्या तुम्ही जपलेला आहे आणि त्याला तो हळूहळू तुमच्या काव्य प्रतिभेला तुम्ही फुलवलेला आहे. तुम्ही गझलकार देखील आहात, तुमच्या गझल्स देखील प्रसिद्ध आहे. तर तुमच्या गझलांच्या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच ताई. गझल येण्यासाठी आधी कविता यावी लागते. म्हणजे उत्स्फूर्त कविता ज्यांना सुचते ते गझल लेखन करू शकतात.
तर गझलेसाठी अथक परिश्रम म्हणजे अभ्यास खूप लागतो. त्या वृत्तामधल्या गहन पूर्ण डीप मध्ये अभ्यास करावा लागतो. त्याची लगावली असते. तर हा छंद मला समूहामार्फतच मिळाला आणि तो इतका आवडला ना की मी बाकीचं लेखन स्टॉप केलं आणि पूर्ण वेळ गझलला दिला. त्यामुळे आज मी गझल लिहू शकते. अच्छा, खूप छान, अतिशय. आणि तुम्ही दिवाळी पहाट यामध्ये देखील हो. तुमचा सहभाग झालेला आहे. अनेक दिग्गज कलावंतांच्या पुढे आपल्याला सादरीकरण करण्याची संधी मिळाली. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नेमक्या कोणत्या भावना त्या क्षणी तुमच्या मनामध्ये आल्या? खूप छान प्रश्न विचारला ताई. सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे मला हा लोकमतचा म्हणजे पुरस्कारानंतर सगळ्यात मोठं स्टेज व्यासपीठ मिळालं ते बंदा घाटावर नांदेडला दिवाळी पहाट हा शासनातर्फेच कार्यक्रम दरवर्षी होत असतो आणि ते निवडक मंडळींना बोलवत असतात. आणि माझी कुठलाही कोणाशी जास्त परिचय नसला तरीही त्यांच्यापर्यंत मी पोहोचलेले होते आणि मला फोन आला की तुम्ही जवळपास प्रदीप निफाडकर सर, अश्विनी सांगोळेकर सर यांच्या सोबत मला 5 जणच होते ते. त्यांच्यासोबत मला व्यासपीठावर बसता आलं आणि बंदा घाटासारख्या सुंदर गोदावरी तटावरती नदीत व्यासपीठ आम्ही त्यावर बसलेलो, समोर घाटावरती प्रेक्षक बसलेले आणि एवढ्या सुंदर शान म्हणजे सांजेला संध्याकाळची वेळ होती, उतरतं ऊन होतं. तेव्हा मला माझी गझल सादर करता आली. तो आनंद सुद्धा माझ्यासाठी आज सुद्धा खूप सुखावतो मला. यशाच्या शिखरावर नेणारा तुमचा हा जो क्षण आहे, तो तुम्ही नक्कीच जपायला हवा. अशाच अनेक यशाच्या वाटा तुम्ही जोखलेल्या आहेत, सांभाळलेल्या आहेत. तर त्याच्यापैकी आणखीन त्याच्याबद्दल आम्हालाही ऐकायला आवडेल, की कोणत्या-कोणत्या प्रकारचे पुरस्कार तुम्हाला प्राप्त झालेले आहेत? त्यातला अत्युच्च सन्मानाचा समजला जाणारा जो पुरस्कार आहे आणि तुमच्या विविध यशाबद्दल, यशस्वी वाटचालीबद्दल त्याबद्दल थोडंसं काहीतरी सांगा आम्हाला. नक्कीच, नक्कीच ताई. आता आता मी जे सांगितलं की गोदावरी तटावर म्हणजे इतक्या सुंदर नदीच्या घाटी बापू दासरी सरांचं नाव राहून गेलं. ते हं, बापू दासरी, प्रफुल्ल कुलकर्णी हे सरांनी माझं नाव सुचवलं आणि मी तिथे जाऊ शकले. आणि आजवरच्या पुरस्कारामध्ये मला जे अचानक म्हणजे जो फोन आला की तुम्हाला हा पुरस्कार देण्यात येतोय तो आहे हिंगोली जिल्ह्यामार्फत लोकमत सखीचा सखी साहित्यिका पुरस्कार. 2017ला देण्यात आला व्यासपीठावरती बोलवून आणि त्याचा मोमेंटो माझ्या मागे आहे बघा. तो ऑस्कर पुरस्कारासारखाच मोमेंटो आहे. तर हं. आजही मला तो बघितला की अजून जास्त सुचतं लिहायला. आणि त्यानंतर मिळाला तो शब्दराज्ञी कविता संग्रहासाठी अच्छा. काव्यभूषण पुरस्कार मिळाला पुण्याला संमेलनामध्ये श्रीपाल सबनीस सरांच्या हातून. हां. हे छान. हे महत्वाचे काही पुरस्कार आहे. त्यानंतर मग हां. त्याची हे रीग लागतच गेली पुढे चालून. खूप मोमेंटो छान. दुसऱ्या ऑफिसमध्ये आहे. बाकी थोडे इथे आहेत. आणि आता नुकताच मिळालेला सावरकरांसाठीचा पुरस्कार मला कोल्हापूरला मिळाला. की हं, सावरकरांवर काव्यलेखन करायचं होतं आणि त्यात माझा पहिला नंबर आला. तर हं, त्याचं खूप सुंदर करंडक मला तिथल्या मंडळाने दिलं हं. आणि तो एक छान. पुरस्कार आहे. प्रज्ञाताई, तुम्ही गृहिणी आहात आणि साहित्यिक प्रवास करीत असताना तुम्हाला अडचणी कोणत्या आल्या? अडथळे कोणते आले? खूप छान प्रश्न विचारला ताई. म्हणजे गृहिणी असल्यामुळे ह्या गोष्टी संसाराशी निगडीत असतात. तर आधी प्राधान्य घराला, संसाराला आणि मग लिखाणाला. तर हां. माझी आवड जसं मनात काव्यलेखन यायचं तर आधी सगळं कामं आवरून मग बसायचे आणि लिहित गेले. वृत्तबद्ध कवितेत लिहित गेले, मग गझलेकडे वळाले. असं करत करत कथा वगैरे सगळ्या दिवाळी अंकात येत गेल्या. आणि अडचणी अशा काही आल्या नाही. म्हणजे माझ्या आवड मी जपत राहिले. ते पण कामं घरचं सगळ्यांची मनं सांभाळून गीता शिकले, हां. भगवद्गीता. पुन्हा हिंगोली दसरा महोत्सवामध्ये अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतले. भरपूर बक्षीसही जिंकले. आता हिंगोली सोडलं. अजूनही त्या स्पर्धांची दसरा आला की आठवण येतात आणि तिथूनही बऱ्याच लोकांचे फोन येतात की तुम्ही होत्या तेव्हा स्पर्धा स्पर्धा वाटायची. तुमचं काहीतरी वेगळं असायचं. तर मी त्या सुद्धा स्पर्धेला घरातलं सगळं आवरून इतकी इच्छा असायची भाग घेण्याची की जायचे आणि सहभाग नोंदवायचेच. तर हां. तुम आणि दरवर्षी मी अजून एक सांगायचं आता की गेल्या हा 3रं वर्ष आहे
मी स्वतः एका आधारस्तंभ समूहाची संपादिका आहे आणि अच्छा. यावर्षी पण आमचा तिसरा दिवाळी ई बुक अंक येतो आहे. हम्म. हा. नवोदित लेखिकांना, नवोदित साहित्यिकांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? म्हणजे काय म्हणजे त्यांनी पुढे येण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? हा. थोडस तुमच्या प्रश्नामध्ये थोडं करेक्शन करते ताई, हा. की नवोदित आणि साहित्यिक हे हम्म. दोन अंग आहेत. नवोदित हे साहित्यिक होऊ शकत नाही, कारण नवोदित तेव्हाच साहित्यिक म्हणवले जातात जेव्हा आपलं कुठलंही साहित्य प्रकाशित झालेलं असेल किंवा ज्येष्ठ दिग्गज साहित्यिकाकडून आपल्याला ते विरुद्ध नामावली मिळाली, हम्म. तेव्हा आपण स्वतःला साहित्यिक म्हणू शकतो. आजकाल काय झालंय की 5-50 कविता करतात आणि स्वतःच्या नावामागे लेखक, लेखिका, कवी, कवयित्री बिरुद लावतात. हे मला स्वतःला पटत नाही. जेव्हा तुम्ही दर्जेदार लिखाण करायला जाताल आणि जेव्हा ते समोरच्याला भावेल, रुचेल, पटेल आणि तो स्वतःहून आपल्याला प्रतिसाद देईल, तेव्हाच काय तर तुम्ही साहित्यिक होऊ शकतात. बरोबर तोपर्यंत आहे. तुम्ही नवोदितच राहता. आणि माझं तर म्हणणं असं आहे की माणूस आजन्म नवोदित राहायला पाहिजे. हा. तो जर खूप लवकर जर स्वतःला कवी, कवयित्री, साहित्यिक समजत गेला, तर कधीतरी त्याला पठारावस्था येऊ शकते आणि ती बरोबर आहे. पठारावस्थेत माणूस स्टॉप होऊन जातं, म्हणजे एक विराम लागून जातो लिखाणाला. त्यासाठी कधीही 5-50 कविता लिहून हुरळून जाऊ नये किंवा नावाच्या मागे कोणीही कवी, कवयित्री, असं धावू माझं नये. स्वतःचं एकदम वैयक्तिक मत बरोबर आहे. आहे. त्याला सगळेच सहमत असतील असं नाही, अपवादही असू शकतं. तर हा. स्वतः ह हा. त्यामुळे असं दर्जेदार लिखाणाचा प्रयत्न करावा सगळ्यांनी. अच्छा. अर्थभावना हा समजून घेतला घेतला असेल सगळ्यांनी. हा. आणि छान. सारासार विचार करून गद्य असो की पद्य हे हा. लिखाण करत राहा. छान. की तुमच्या हम्म. आवडत्या ओळी ज्या आहेत, की जे तुम्हाला गृहिणींना प्रोत्साहित करायचंय, की जास्तीत जास्त गृहिणींनी तुमच्या पुढे म्हणजे प्रेरित होऊन लिखाणाकडे वळावं, यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? नक्कीच, नक्कीच. हा. आज प्रत्येक स्त्री ही दुर्गा आहे आणि आपण नवदुर्गा म्हणूनच त्यांचा सन्मान करतो आहोत. तर फक्त साहित्यिकाचंच नाही तर अनेक क्षेत्रामध्ये आज झेप घेत आहेत सगळ्या महिला. आपले गृहिणीपद सांभाळून कर्तव्य आणि कल्पनाशक्ती, सुप्त शक्तींना त्या वाव देत आहेत. आणि अशा ज्या महिला आहेत ना, की ज्या सुप्त इच्छांना वाव देतात, त्यांना मी नक्की सांगते की एकही गोळी लागणार नाही औषधाची. ज्या स्वतःच्या सुप्त इच्छा सांभाळतात आणि साकार करतात, त्यांना कधीही डॉक्टर लागणार नाही. माझं स्वतःचं वैयक्तिक मत सांगते की माझा आनंद मी जपते ना, म्हणून आज फिट आहे. छान. म्हणजे माझं लिखाण माझ्यासाठी प्राणायाम आहे, प्राणवायू आहे, असं मी कायम सांगते. व्हिटॅमिन्स म्हणूनच आहे. हे शब्द हो. म्हणून बरोबर शब्द आहे. जर सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि भावलं. अगदी खरं मनापासून सांगते की सगळ्या गृहिणींनी आपली सुप्त इच्छाशक्ती, त्यासाठी पैसा, पदच पाहिजे असं काहीही नाही. ती गृहिणी राहून सुद्धा हे सगळं करू शकते. हे ठाम मत आहे माझं. तर हा. म्हणजे त्यासाठीच की ज्या महिलांना मुली आहे किंवा काही, त्यांच्यासाठी 2 ओळी सादर करते की हम्म. जन्मास लेक आली अण संपली प्रतीक्षा, हम्म. जन्मास लेक आली अण संपली प्रतीक्षा, घेईन झेप मोठी झोकात अंतरिक्षा. खूप त्यामुळे आज अर्थपूर्ण. खूप धन्यवाद सुंदर. ताई. हा. हो. या सगळ्या गृहिणींना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या सुप्त इच्छा जोपासा. हा. प्रज्ञाताई, तुम्ही इथे या ठिकाणी आलात आणि आम्ही सिद्धहस्त लेखिकेच्या अंतर्गत चालू असलेल्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात, मुलाखत दिली, त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप भरभरून शुभेच्छा.